मायग्रेन हा साधा डोकेदुखीचा प्रकार नाही, तर मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित एक जटिल विकार आहे. यामध्ये डोकेदुखी सुरू होण्याआधीच शरीर काही इशारा देतं. या टप्प्यामध्ये साधारणपणे डोकेदुखी सुरू होण्याच्या काही तासापासून 1 ते 2 दिवस आधीच दिसू शकतं. पहिलं म्हणजे मूड आणि वर्तनात बदल दिसतो. मायग्रेन सुरू होण्याआधी मेंदूतील केमिकल बदलामुळे भावनिक स्थिती बदलू शकते. अचानक चिडचिड होते, खूप उदास वाटतं, अनावश्यक उत्साह येतो, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. काही लोकांना हे बदल इतके सूक्ष्म असतात की ते मायग्रेनशी संबंधित आहेत हे लक्षातच येत नाही. थकवा आणि ऊर्जा कमी होते, सतत थकल्यासारखं वाटतं, काम करण्याची इच्छा कमी होते, झोप जास्त येते किंवा झोप अजिबातच लागत नाही. हा थकवा सामान्य थकव्यापेक्षा वेगळा असतो. विश्रांती घेतली तरीही कमी होत नाही. खाण्याच्या सवयीमध्ये बदल होतात. अचानक गोड खायची इच्छा वाढते, खूप भूक लागते किंवा भूक कमी होते, वारंवार पाणी प्यायची गरज निर्माण होते. अनेकदा लोक समजतात की चॉकलेट खाल्ल्यामुळे मायग्रेन झाला, पण प्रत्यक्षात चॉकलेट खायची इच्छा हे मायग्रेनच्या सुरुवातीचंच लक्षण असतं. मान आणि खांद्यामध्ये ताण जाणवतो, मानेत कडकपणा जाणवतो, खांदे जड वाटतात, हलकं दुखणं किंवा जडपणा जाणवतो. हे लक्षण खूप सामान्य आहे, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. जांभळी वारंवार येते. सतत जांभळी येणं हे मेंदूतील डोपामिन या रसायनातील बदलामुळे होतं. प्रकाश आणि आवाजातील बदल आणि संवेदनशीलता यामुळे जाणवतं. तेज प्रकाश सहन होत नाही, आवाज त्रासदायक वाटतो, डोळे जड आणि ताणल्यासारखे वाटतात. ही संवेदनशीलता डोकेदुखी सुरू होण्याआधीपासूनच दिसू लागते. पचनाशी संबंधित त्रास होतात, जसं की मळमळ, पोट फुगल्यासारखं वाटतं, बद्धकोष्ठता किंवा जुलाबही जाणवतं. लक्ष आणि स्मरणशक्तीवरती परिणाम होतो, जसं की विसरभोळेपणा जाणवतो, विचार करण्याची गती मंदावते, वारंवार लघवी होते, सामान्यापेक्षा जास्त वेळा लघवी होते. हे शरीरातील हार्मोन बदलामुळे होऊ शकतं. ओरा काही लोकांमध्ये, काही रुग्णांमध्ये पुढील टप्प्यामध्ये ओरा दिसतो, जसं की डोळ्यांसमोर चमकणारा प्रकाश, काही भाग दिसेनासा होतो, हातपाय सुन्न होतात, बोलण्यात अडचण निर्माण होते. हे सहसा 20 ते 60 मिनिटं टिकतं आणि नंतर मात्र डोकेदुखी सुरू होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायग्रेन ही सुरुवातीची लक्षणं ओळखणं खूप गरजेचं आहे. जेवढे लवकर तुम्ही उपचार चालू कराल, तेवढी त्याची तीव्रता कमी होते. जसे की झोपेची कमतरता, ताण, काही पदार्थ टाळता येतात. डॉक्टरांना कधी भेटावं? तर यासारखी लक्षणं दिसतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जा. जसं की डोकेदुखी खूप तीव्र आहे, अचानक सुरू झाली आहे, उलट्या होत आहेत, बोलण्यात, चालण्यात अडथळा निर्माण होतोय. असा जर अनुभव तुम्हाला पहिल्यांदाच येत असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता आणि उपचार घेतल्यानंतर नक्कीच मायग्रेन हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी लक्षणे वेळेवर ओळखा आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्कीच घ्या.